भव्य हॉल आणि एसी रूम्स भाड्यानं मिळतील हे होर्डिंग लागलंय तपोवनातल्या साधुग्रामात। साधूंच्या निवासासाठी साधुग्राममध्ये जागा, वीज, शौचालय, पाणी याची सोय प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे। पण आखाडे आणि खालसे यांना राहण्याची सोय स्वतःच करावी लागणार आहे। त्यामुळेच तंबू, डोम पंडाल, सुपर स्ट्रक्चर, वॉटरप्रूफ टीन शेड, एसी स्विस कॉटेज, ईपी टेंट, छोलदरी, इटालियन टीन असे असंख्य प्रकारचे तंबू आणि मंडप व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिलेत। त्याला साधूंचा मोठा प्रतिसाद मिळतोय। हमारे पास अभी इस टाइम फिलहाल 3 वैरायटी के टेंट हैं। एक जर्मन हैंगर है जो जैसे डोम की तरह दिखता है, और एक जर्मन पकौड़ा है, और ईपी टेंट है एक, और स्विस कॉटेज, और पाइप स्ट्रक्चर पे टीन शेड बनाते हैं अभी। साधू म्हटलं की सर्वस्वाचा त्याग केलेली व्यक्ती डोळ्यासमोर येते, पण इथं साधूंकरता उभे राहणारे हे मंडप बघून भले भले अवाक होत आहेत, मात्र साधू आपल्या भूमिकेचं समर्थन करतायत। पंडाल बड़ा लगा है, किसके लिए लगा है? साधु। अब ये जब इसमें कथा होगी तो साधु कितने बैठेंगे? ज्यादा 20, 30, 40 बैठ जाएंगे। बाकी आप जैसे बैठेंगे, आपके भाई बंधु रिश्तेदार यारे प्यारे, आपके गांव के, आपके शहर के, वही लोग बैठेंगे। अब साधु को तो चिंता ये सताती है ना, जैसे मान लिया जब इतनी कथा में 10-5 हजार आदमी कथा सुनेंगे बैठ के, या 1-2 लाख कथा में जो लोग सुनेंगे, तो उनके लिए व्यवस्था तो करनी ही पड़ेगी। पंडालसह ग्रीन कार्पेट, प्लायवूडचा प्लॅटफॉर्म, पलंग, गादी, तक्क्या असं साहित्यही 3 महिन्यांसाठी भाडे तत्वावर दिलं जात आहे। गादी, उशी, पलंगच्या एका सेटचं भाडं 800 रुपये आहे। येत्या काही दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीसह उत्तर भारतातून 10 ते 12 व्यावसायिक नाशिकमध्ये याकरता दाखल झाले। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरातून जवळपास 100 कोटींची उलाढाल या व्यवसायात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।